तर आजच्या टॉपिकचं नाव आहे आपल्या ग्रॅटिट्यूड. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? कोणाला माहिती आहे ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? मला नसेल तर माहिती आहे. ओके, सांगूया. म्हणजे एक्झॅक्टली नाही माहिती पण सांगू शकते. जे म्हणजे काय माहिती आहे ते. आपण जे ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. व्हेरी गुड. म्हणजे ग्रॅटिट्यूडचा मराठीत अर्थ आहे कृतज्ञता. सो जसं ओवियाने म्हटलं, बरोबर आहे ओविया, खूप छान. ज्याच्यामध्ये आपण समजा आता मी जर तुमच्याकडे काहीतरी तुम्हाला काहीतरी दिलं, म्हणजे तुम्हाला जर काहीतरी हवं असेल, एखादी महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी, ती खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्टली असं होतं की आपल्याला जर ती गोष्ट इम्पॉर्टंट असेल आणि जर ती आपल्याला मिळाली कोणाकडून तरी, तर त्यावेळी आपल्याकडून पटकन तो ग्रॅटिट्यूड हे व्यक्त केला जातो आणि आपण त्याला लगेच थँक्यू बोलतो. पण असं काही नाहीये की जर आपल्याला त्या गोष्टीचं महत्व असेल आणि तरच आपण त्या गोष्टीला तरच त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला आपण ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञतेने आपण व्यक्त झालं पाहिजे, असं काही नाहीये. आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कायम आपण ग्रॅटिट्यूड फील केलं पाहिजे. का? त्याचे फायदे काय आहेत ते आपण आज शिकणार आहोत. ओके, सुरुवात करूया का? हा दादा. तर हो. पहिला मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड हा सुद्धा एक अभ्यास आहे. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये जसं शिकताय बऱ्याच गोष्टी काही ना काही शिकत असतात, तसाच हा सुद्धा एक अभ्यास आहे. आणि आपण दिवसभरात जितका वेळ सुद्धा आपण कृतज्ञतेच्या भावनेत राहू, म्हणजे आपण जितकं जास्त आपण ग्रॅटिट्यूड राहू, जितकं जास्त आपण थँकफुल राहू, जितकं जास्त आपण लोकांना किंवा वस्तूंना किंवा परिस्थितीला थँक्यू म्हणत राहू, तितकं चांगलं आपल्या आयुष्यामध्ये चांगलं चांगलं येत राहणार, तितक्या चांगल्या चांगल्या परिस्थिती परत परत आपल्या आयुष्यात येत राहणार. सो हा चांगला महत्वाचा मुद्दा आहे की नाही, किंवा छान आहे की नाही, की आपल्याला आपण जर एखाद्या गोष्टीला थँक्यू बोललो, तर त्यासारख्या चांगल्या चांगल्या गोष्टी परत परत आपल्या आयुष्यात येत राहतात. आता त्यानंतर अ, एक अशी गोष्ट आहे की ब्रह्मांड माहिती आहे का तुम्हाला? ब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्स माहिती आहे का? तर हा. युनिव्हर्समध्ये अशी एनर्जी आहे की आपण थँक्यू म्हटलं एखाद्या गोष्टीसाठी. आता समजा लाईट नसेल आणि लाईट अचानक आली, आपल्याला जर लाईटीची गरज असेल, आता अभ्यास करण्यासाठी असेल किंवा कशासाठी असेल, आपल्याला सेशन घ्यायचं असेल आणि त्यावेळी अचानक लाईट आली, तर आपण लगेच युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं. मग काय होतं की परत युनिव्हर्स तशाच गोष्टी परत परत आपल्याकडे आणतं. म्हणजे काय होतं की पुढच्या वेळी जर आपल्याला सेशन घ्यायचं असेल आणि त्यावेळी काय होणार की लाईट जाणारच नाही, किंवा मग परत जर गेलेली असेल, त्याच वेळी नेमकी गेलेली असेल, तर नेमकं सेशनच्या वेळी परत लाईट येणार. तुम्ही करून बघा स्वतः. म्हणजे अशा गोष्टी घडत असतात. युनिव्हर्स आपल्याला त्या गोष्टी देत असतो मुद्दामून. आपण जर त्याला त्याच्यासाठी थँकफुल राहिलो, तर युनिव्हर्स परत परत आपल्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला देत असतो. समजलं का हा मुद्दा? हा दादा. आणि तुम्ही जर अगोदरच्या काही गोष्टी जर वाचत असाल, तर तुम्हाला मी नेहमी वाचायला सांगतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी वाचत असता. त्याच्यामध्ये आतापर्यंत मला वाटतं ओवियाने वाचले असतील कुठल्या ना कुठल्या तरी संतांच्या गोष्टी, किंवा काही ना काहीतरी वाचलं असेल, तिच्या वाचनामध्ये आलं असेल. तर संतांच्या लिखाणामध्ये किंवा त्यांच्या पोएम मध्ये किंवा कोणतेही त्यांचं जे काही साहित्य आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा ग्रॅटिट्यूडचा हे आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला उपदेश केलेला असतो. तर त्याच्यामध्ये कृतज्ञता त्यांनी सांगितलंय की सगळ्यात महत्वाचं, म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा काय असतो, तर तो म्हणजे आनंद. बरोबर? आपल्याला अल्टिमेटली काय हवं असतं? आनंद हवा असतो सगळ्यातून. म्हणजे आपण जर अभ्यास करतोय, शिकतोय, तर ते सुद्धा मोठे होऊन काहीतरी आपण एखादं चांगलं लाईफ जगण्यासाठी, त्याच्यात आपल्याला चांगला जॉब मिळण्यासाठी किंवा चांगलं आपल्याला जर पैसे मिळत असतील, तर त्यातून सुद्धा आपण कुठे ना कुठेतरी आपला आनंद असतो. किंवा आपण एक सेटल लाईफ जगणार असतो, किंवा एक सुंदर छान आयुष्य आनंदी जगणार असतो आपण, त्यासाठी आपण ते सगळं करत असतो. किंवा कोणतीही गोष्ट आपण जी करतो, ती अल्टिमेटली आपण आनंदासाठी करत असतो. तर त्यांनी आपल्याला आनंदाची गुरुकिल्ली सांगितली आहे संतांनी. तर ती काय आहे? कृतज्ञता. ज्यावेळी आपण कृतज्ञता व्यक्त करू किंवा आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करू, आपण इतरांना थँक्यू म्हणू, कोणत्याही वस्तूला, परिस्थितीला थँक्यू म्हणू, त्यावेळी आपल्याला अल्टिमेटली काय मिळतो? आनंद मिळतो, हॅपीनेस मिळतो. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला
काही साधू संतांच्या म्हणजे काय म्हणता येईल कवितांमध्ये किंवा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला काय बऱ्याचदा असं सापडतं की संतोष धन सॉरी जब आवे संतोष धन सब धन धुली समान. म्हणजे त्यांनी त्यातून सांगितलंय की ज्यावेळी आपल्याकडे संतोषाचं धन संतोष या टाईपचं ज्यावेळी धन आपल्याकडे येतं म्हणजे आनंद ज्यावेळी आपल्याकडे येतो त्यावेळी त्याच्या समोर बाकी सगळं धुली समान आपल्याला दिसायला लागतं असं. किंवा अजून मराठीमध्ये सुद्धा काही संतांनी लिहिले त्याच्यामध्ये चित्ती सुधावे समाधान म्हणजे प्रत्येक जण कसली अपेक्षा करतो की समाधान हवं असतं त्याला प्रत्येकाला कुठे ना कुठे समाधान आनंद हवा असतो. तर ते मिळण्याच्या पाठीमागे आपल्याकडे काय गुरुकिल्ली आहे किंवा आपण कोणती गोष्ट पण यूज केल्यावरती आपल्याला समाधान मिळतं किंवा आनंद मिळतो सांगा. कोणती गुरुकिल्ली आहे आपल्याकडे. थँक्यू दादा. थँक्यू म्हणायचं ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड म्हणतो आपण त्याला. ओके व्हेरी गुड. पुढे त्याच्यानंतर कृतज्ञता म्हणजे काय तर ते आपण बघूया आता. कृतज्ञता म्हणजे मनापासून थँक्यूची भावना ज्यावेळी आपण मनापासून एखाद्याला जे थँक्यू म्हणतो म्हणजे उगाच मी आता तुम्हाला सांगितलंय की शौर्य आजपासून काय करायचंय तुम्हाला थँक्यू म्हणायचंय जेणेकरून ब्रह्मांड तुम्हाला काय देईल तशाच चांगल्या चांगल्या गोष्टी परत देईल. तर ते म्हणून त्या अनुषंगाने आपण मुद्दामून थँक्यू बोलून चालेल का तर नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे कृतज्ञता म्हणजे काय तर मनापासून आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. मनापासून आपल्या म्हणजे आतून जर आपल्याला जर आपण ते थँक्यू म्हणू शकलो फिलिंग ती फील घेऊन जर आपण थँक्यू म्हणजे ते कधी होतं आता मगाशी तुम्हाला म्हटलं की नाही की ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूप गरज असेल ती खूप महत्वाची गोष्ट असेल जसं की एक्झाम आहे तुमची चालू आणि तुमचा नेमका पेन खराब झाला आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा पेन नाहीये आणि त्यावेळी जर मी तुम्हाला पेन दिला तर तुम्हाला काय वाटेल काय वाटेल थँक्यू. मनापासून येईल की नाही ते थँक्यू. थँक्यू. मनापासून थँक्यू हा. येईल बरोबर की नाही. कारण का तुमच्या गरजेच्या वेळी मी तुम्हाला मदत केली तर तसंच कायम होत झालं कायमच झालं पाहिजे तसं. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी आपण जर ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट चांगली वाटते आता तर ती गोष्ट आपण त्या गोष्टीला थँक्यू म्हणू शकतो जसं की आता तो फॅन चालतोय वरती त्याच्यामुळे मला वारा मिळतोय किंवा इकडून निसर्गातून खिडकी उघडी आहे आणि त्यातून सुद्धा माझ्याकडे वारा येतोय त्याच्यामुळे मला छान वाटते म्हणजे मी सेशन घेतोय तिथे मी काही ना काहीतरी बोलतोय त्याच्यामुळे थोडंसं मला गरम वगैरे होत आहे ते होत असतं काही ना काहीतरी असं आतमधून वाटत असतं पण दोन्हीकडून वारा येतोय त्याच्यामुळे मला ते बरं वाटतंय थोडंसं गारगार वाटते त्याच्यामुळे मला मनापासून त्याला थँक्यू बोलावं असं वाटतं असं म्हणजे प्रत्येक वेळी मनापासून आपल्याकडून ती भावना व्यक्त झाली पाहिजे आपण मनापासून जितकं जितकं मनापासून आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करू तितक्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळायला लागतात. बरं प्रत्येक वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्व नसतं. जसं की आता तुम्हाला ही सिच्युएशन सांगितली की पेन दिला तुमच्या एक्झामच्या वेळी तुम्हाला तर त्यावेळी तुम्हाला खूप गरज होती ना त्या गोष्टीची त्याच्यामुळे तुमच्याकडून मनापासून थँक्यू आलं. पण एरवी एखादी गोष्ट आहे आता पंख्याला आपण कधी थँक्यू बोलतो का एरवी एरवी आपण पंख्याला कधी थँक्यू बोलतो का नाही दादा. नाही बोलत नाही. पण ते मनापासून नाही हा. तर ते मनापासून आपण थँक्यू त्याला का बोलू शकू कधी बोलू शकू ज्यावेळी आपल्याकडे नम्रता असेल नम्रता म्हणजे काय पोलाइटनेस. आपण ज्यावेळी खरंच नम्र असू आपल्याला त्या पंख्याला सुद्धा रिस्पेक्ट देता येत असेल आपण सुद्धा आपण कोणीही मोठे नाही आहोत आपण खूप लहानच आहोत आपण ज्यावेळी डाऊन टू अर्थ असतो आणि ज्यावेळी पंख्याला सुद्धा आपल्याला थँक्यू बोलायची भावना उत्पन्न होते त्यावेळी ती आपल्याला त्या आपल्यामध्ये ती नम्रता आहे असं म्हणू शकतो ओके. आणि त्यानंतर कोणत्याही गोष्टीला गृहीत धरता कामा नये आपण जे हा पंखा काय हा मी बटन चालू केलं की तो वारा देणारच आहे मला त्याच्यामुळे त्याला त्याला काय थँक्यू बोलायचं असं कधी गृहीत धरायचं नाही. जसं की जे मला आज मिळालंय तेच उद्या मिळेल ही गोष्ट आपण कधीच गृहीत धरायची नाही. जे आता पंख्याचं जसं म्हटलं की मी बटन लावलं तर पंखा काय चालणारच आहे. पण असं जर आपण गृहीत धरून जर आपण एखादी गोष्ट जर आपण त्याला डिसरिस्पेक्ट करत असू पंख्याला कसंही आपण जर हे केलं ट्रीटमेंट दिली पंख्याला जर मी समज हा तू काय मी बटन चालू केलं की चालू होणारच आहे मग मी काही केलं पंख्याला तरी चालू शकेल. अशा आविर्भावात जर मी पंख्याला काहीतरी हानी पोहोचवली तर पंखा उद्या दुसऱ्या दिवशी चालू होईल का चालू होईल का नाही. नाही बरोबर की नाही. त्याच्यामुळे पंख्याला कोणत्याही पद्धतीने आपण डिसरिस्पेक्टफुल ट्रीटमेंट नाही द्यायची पंखा असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल आयुष्यात आपल्या जेवढ्या सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना तुमचे आई वडील आहेत तुमचे गुरु आहेत शिक्षक आहेत तुमचे बहीण भाऊ असतील तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्या प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही काहीतरी आपल्याला नेहमी मिळत असतं.
जरी अगदीच काही नसेल तरी तुमच्या मित्रांसोबत असताना तुम्ही छान फील करत असता की नाही, आनंद वाटत असतो तुम्हाला, तुम्ही हॅप्पी असता, सतत काही ना काहीतरी तुम्हाला ते हसवत असतात. असं होत असतं की नाही तुमच्या मित्रांकडून, मैत्रिणींकडून? म्हणजे ते तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत तुमचे मित्र मैत्रिणी. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांचे थँकफुल असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यांच्याविषयी ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे. ओके. तर पुढचा मुद्दा बघूया. आता हे कधी होतं आपल्याला, तुम्हाला ते एका उदाहरणातून लक्षात येईल. म्हणजे आपल्या मनाचं कसं आहे की एखादी गोष्ट, आता समजा तुम्ही एखाद्या भिंतीवरती तुमच्या फ्रेम लावली, नवीन नवीन आजच नवीन आणली आणि फ्रेम लावली, तर ती फ्रेम तुम्हाला आजच्या दिवसात किंवा साधारणपणे 1-2 दिवस तुम्हाला छान वाटेल बघायला, हा एकदम मस्त वाटेल. पण तीच गोष्ट रेग्युलरली म्हणजे एक 10-12 दिवस होऊन गेले, 8-10 दिवस होऊन गेले, तर त्यानंतर तुमचं त्या फ्रेमकडे लक्ष जातं का? नाही जातं जात. का? नाही जात. नाही. कधी, हा कधीही नाही होत असं. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण ती गृहीत धरायला लागलेलो असतो. आपल्या मनाचा स्वभाव आहे, आपल्या मनुष्याचा स्वभाव आहे मनाचा, की एखादी गोष्ट आपल्याला नेहमी दिसते ना, ती पहिल्यांदा एकाच दुसऱ्या वेळा दिसल्यावरती आपल्याला छान वाटतं. आणि मग आपण त्याच्याविषयी आपण त्याला आभार व्यक्त करतो त्याच्या विषयी, आणि त्याला थँक्यू म्हणतो, किंवा छान आपण त्याच्याकडे बघतो, हसतो वगैरे, ते छान फील होतं. पण तीच गोष्ट रेग्युलरली आपल्याला दिसायला लागली, 8-10 दिवसानंतर परत आपण त्याच फ्रेमकडे बघितल्यानंतर आपली मानसिकता चेंज होते. आपण काय करतो, त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. जसं की आता तुमच्याकडे तुमच्या डोळ्यासमोर आता 2 पिक्चर्स आहेत का? एका पिक्चर मध्ये तुम्हाला ती फ्रेम क्लिअरली दिसते आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये तुम्हाला ती ब्लर दिसते. तर ते का? जे ती नेक्स्ट पिक्चर मध्ये ते शो केलंय त्याने, की सेम वॉल आहे, सेम भिंत आहे, त्या भिंतीवरती सेम फ्रेम आहे, सगळं सिच्युएशन सेम आहे, फक्त 8-10 दिवसानंतर ती रिपिटेटिव्ह होते, त्याच्यामुळे तुमचं तिकडे लक्ष जात नाहीये. ओके. हे त्यातून आपल्याला दिसतंय. तर ते का होतंय? कारण आपण त्या गोष्टीला आता गृहीत धरायला लागलोय. आपल्या मनाला काय वाटतंय की हा, ही फ्रेम काय इथेच राहणार आहे आता आयुष्यभर, त्याच्याकडे काय बघायचं आणि हसत बसायचं, असं आपलं मन गृहीत. पण नाही. ज्या इमेजने, ज्या फ्रेमने आपल्याला आनंद दिलेला असतो, त्यासाठी आपण कायम थँकफुल असणं गरजेचं आहे. ओके. पुढे, आता ही प्रॅक्टिस आपल्याला करण्यासाठी, आपल्या लाईफमध्ये आपल्याला ग्रॅटिट्यूड आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? नेहमी ही सवय लावून घ्यायची की ज्यावेळी आपण ज्यावेळी सकाळ सकाळी आपण उठतो, आपल्या बेडवरती असतो, त्यावेळी आपण काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा हात जोडायचे आणि सूर्याला नमस्कार करायचा. आपण सूर्यनमस्कार जो घालतो त्याच्या पाठीमागे सुद्धा तो ग्रॅटिट्यूडची भूमिका आहे. ओके. सो आपण जितकं रेग्युलरली सूर्यनमस्कार मारू आणि रेग्युलरली आपण सूर्याला वंदन करून त्याच्याविषयी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करू, तितकंच तो आपल्याला रोज हेल्दी ठेवणार, रोज आपल्याला हेल्दियर बनवत जाणार. ओके. तो सुद्धा त्याच्या पाठीमागे एक भाव आहे. तसंच नेहमी आपण उठतो त्यावेळी फक्त हात जोडायचे आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्यांना थँक्यू म्हणायचं. जसं आता पंख्याला म्हटलं तसं, त्यानंतर आपला जे काही बेड असेल तर त्याला, छान आपला माझा बेड खूप छान आहे, त्याच्यामुळे मला छान झोप लागली, त्याच्यामुळे त्याला सुद्धा थँक्यू म्हणायचं, सूर्याला थँक्यू म्हणायचं, त्यानंतर देवाला थँक्यू म्हणायचं. असं असं 10-12 गोष्टींना आपण काय करायचं? थँक्यू म्हणायचं. आपण हाताची बोटं आपल्याकडे 10 आहेत की नाही, मग त्याच्याबरोबर मोजायचं. एका गोष्टीला थँक्यू म्हटलं की एक बोट बंद करायचं, दुसऱ्या गोष्टीला थँक्यू म्हटलं की दुसरं बोट बंद करायचं. अशा 10 गोष्टींना आपण थँक्यू म्हटलं की नंतर आपण हात मोकळे करायचे आणि मग त्यानंतर उठायचं आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची. आणि मग तुम्ही बघा, तुम्हाला रोज तुम्हाला असं, जसं तिसऱ्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय तसं हॅपी फील होणार. ओके. आणि अशा पद्धतीने आपण स्माइल करायची आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करायची. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे, आपण त्या 10 गोष्टींना थँक्यू म्हटल्यानंतर आपण मगाशी जसं म्हटलं, तर ते मनापासून थँक्यू म्हटलं पाहिजे. उगाचच दादाने सांगितलंय म्हणून थँक्यू म्हणायचं नाही. तर ते मनापासून थँक्यू म्हणायचं. आणि ते मनापासून थँक्यू म्हणताना आपल्याकडे छान स्माईल आली पाहिजे. आतून छान स्माईल ज्यावेळी असेल आपल्याकडे, त्यावेळी ते युनिव्हर्स जे आहे ती गोष्ट आपल्याला परत परत देत राहणार. ओके. आणि त्या गोष्टी जर आपल्याला आपण ज्यावेळी असं करू नेहमी, त्यातून आपल्याला काय फायदा होईल? तर ते फायदे काय आहेत? 10 फायदे आहेत, तर ते बघूया आपण. तर पहिला फायदा आहे रिड्यूस डिप्रेशन. ओके. म्हणजे जर आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केला तर तो आपलं डिप्रेशन कमी करतो. त्यानंतर काय इथे म्हटलंय? स्ट्रेंथनेस रिझिलियन्सी. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे लेस क्रोनिक पेन. त्यानंतर म्हटलंय इन्क्रीज सेल्फ इस्टीम. त्यानंतर म्हटलंय मोर लाईकली टू हेल्प अदर्स.
ओके. त्यानंतर इम्प्रूव्ह स्लीप, म्हणजे आपली झोप सुद्धा ते इम्प्रूव्ह करतं त्यातून. त्यानंतर रिटेन मोर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स, त्यानंतर इन्क्रीजेस एनर्जी लेवल, त्यानंतर रिड्यूस फिलिंग्स ऑफ जेलसी, म्हणजे आपल्याला इतरांविषयी ज्यावेळी जेलसी वाटते त्यावेळी आपला ग्रॅटिट्यूड वाली जी एनर्जी आहे ती कमी होत जाते. पण ज्यावेळी आपण ग्रॅटिट्यूड वाली जर फिलिंग आपण रेग्युलरली आपण प्रॅक्टिस केली तर ही जी जेलसी वाली फिलिंग आहे ती कमी होणार आणि आपण जास्त हॅपी होणार. त्यानंतर लास्ट काय आहे, इम्प्रूव्ह फिजिकल हेल्थ. ओके, म्हणजे आपली ग्रॅटिट्यूड मुळे आपली फिजिकल हेल्थ सुद्धा चांगली होते. जसं की मगाशी आपण एक्झाम्पल पाहिलं सूर्यनमस्कार, असं आपण रेग्युलरली सूर्यनमस्कार मारतो म्हणजे काय करतो, सूर्याचे आभार सुद्धा प्रकट करतो. आणि काय होतं त्यातून, काय होतं की आपण रोज आपल्याला सूर्यनमस्कार काय करतो, जास्तीत जास्त हेल्थियर बनवत जातो. फक्त त्यासाठी आपल्याला रोज न चुकता सूर्यनमस्कार मारणं गरजेचं आहे. ओके, तर हे एवढे फायदे आहेत ग्रॅटिट्यूडचे. त्यानंतर आपल्याला ही सवय लागून जाईल एका महिनाभरानंतर. तुम्ही रोज महिनाभर ही गोष्ट करा. मी तुम्हाला रोज विचारत जाणार की आज तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींना थँक्यू म्हटलं, तुमच्या आई बाबांना सकाळी जाताना थँक्यू म्हटलं का, तुमची आई तुम्हाला रोज टिफिन बनवून देते, तुमचं रोज शाळेला जायची तयारी करते, त्याच्यासाठी तुम्हाला मदत करते. तर त्यासाठी आईचे सुद्धा तुम्ही आभार व्यक्त केले पाहिजे, तिच्या पाया पडला पाहिजे, तिला नमस्कार करून तिला थँक्यू म्हटलं पाहिजे, तिला हसून म्हटलं पाहिजे की आई तू आम्हाला रोज एवढी मदत करतेस आणि आम्हाला छान तयार करतेस शाळेत जाण्याआधी, आमच्या शाळेत जातानाचा जो टिफिन घेऊन जायचंय तो तू बनवून देतेस, तो एवढं छान बनवतेस. हे सगळं जे काय असेल त्याला खूप आनंदाने आपण हसून त्या आईला थँक्यू म्हणायचं. आई असेल, बाबा असतील, बाबांना सुद्धा बाबा तुम्ही आम्हाला एवढं शिकायला पाठवता, हे करता ते करता, जे काही तुमच्याकडे तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी जी काही कारणं असतील त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्यांना नमस्कार करून छान हसून त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. ओके. आणि ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला काय होतं की रोज आपली एनर्जी वाढत जाते. कोणती एनर्जी वाढत जाते, जिथे म्हणजे आपल्याला जी एनर्जी आपल्याला ज्या मगाशी म्हटलं की युनिव्हर्स कडून ज्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करायच्या आहेत, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे युनिव्हर्स कडून, त्या गोष्टीसाठी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. ओके. आणि आत्ता तुमच्यासाठी एक टास्क आहे, तुमच्याकडे आत्ता कोणत्या अशा 10 गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणाल, त्या गोष्टींची नावं तुम्ही घेऊन मला सांगा. शौर्य, सुरुवात कर. दादा फोन, काय? बुक, फोन, आवाज येत नाहीये, मोठ्याने बोल शौर्य. दादा फोन, हा, बुक, ओके, फोन, व्हेरी गुड. पुढे? पंखा, खुर्ची, हा, टीव्ही, टीव्हीला बेड, स्टार, हा ठीक आहे, व्हेरी गुड. टीव्ही नंतर काय? टीव्ही नंतर बेड, बेड. बेड नंतर आपलं जेवायचं ताट, हम्म. अं, ताटाच्या नंतर आपले कपडे, हम्म. अं, नंतर अजून ठीक आहे, ओविया तू सांग आता कोणाकोणाला तू थँक्यू म्हणणार. मी मम्मीला म्हणणार. व्हेरी गुड. मग जे अन्न खायला मिळतं त्याला म्हणणार. व्हेरी गुड. पाण्याला म्हणणार. व्हेरी गुड. आणि घराला म्हणणार. व्हेरी गुड. आणि पप्पांना म्हणणार. व्हेरी गुड. व्हेरी गुड, खूप अजून छान दोघांनी सांगितलं. आणि त्यातून काय होणार की तुम्हाला आता हा एक फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचा की तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात हव्यात, चांगल्या चांगल्या गोष्टी हव्यात, त्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणायचं, तुम्हाला ती गोष्ट परत परत मिळत राहणार. ओके. आणि तू पाण्याचं एक म्हणालीस, मध्ये अन्नाचं सुद्धा म्हणालीस. अन्नाच्या आधी आपण म्हणतो नेहमी प्रार्थना म्हणतो, तुम्ही नेहमी म्हणता का प्रार्थना जेवणाच्या आधी? नाही दादा. ती वदनी कवळ घेता प्रार्थना माहितीये का दोघांनाही? कुठली दादा? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा, हे माहिती आहे हा, जरी माहिती नसेल तरी आज युट्यूब वरती सर्च करायची आणि ती ऐकायची आणि रोज जेवणाआधी ती प्रार्थना म्हणायची. त्याने सुद्धा तुम्ही अन्नाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करता त्यातून. ओके. तर त्याच्यामुळे तुम्हाला रोज ते चांगलं चांगलं अन्न मिळत राहणार. ओके. त्यानंतर त्या अन्नातून तुम्ही जे काही खाणार ते सगळं तुमच्या शरीराला चांगलं लागणार आणि तुमची बॉडी हेल्दी होत जाणार. ओके. त्यानंतर पाण्याचं एक म्हणाली ओव्या, ते पण एक खूप छान होतं. पाण्याचा ना एक खूप छान प्रयोग आहे ओव्या.
तर तू सांगितलंस त्याच्यामुळे परत मी एकदा सांगतो की पाण्याला जर तुम्ही एखादी गोष्ट थँक्यू बोलून म्हणजे तुमच्या आयुष्यात जे जे काही चांगलं आहे त्यासाठी थँक्यू बोलून जर पाण्याला तुम्ही थँक्यू म्हणालात तर आणि त्यानंतर जर पाणी प्यालात तर काय होतं की ती गोष्ट खरंच जास्त म्हणजे जितकी आहे तुमच्याकडे त्याच्यापेक्षा खूप पटीने परत परत येत राहते. ओके. तर ही अशी गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड. ओके, समजलंय का तुम्हाला आजच्या सेशन मधलं काय सांगितलं मी? हा आजपासून फॉलो करणार का तुम्ही? ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार का प्रत्येक गोष्टीसाठी? हा ओव्या नाही करणार होय. का? ओके, ठीक आहे. व्हेरी गुड. थांबूया का आता? हा हो. बाय. बाय.